नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शहादा तालुक्यात केळीच्या बागांचे अज्ञातांकडून नुकसान, हजारो झाडे कापून फेकली, शेतकरी हतबल। निसर्गाच्या लहरीपणामुळे आधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता मानवनिर्मित संकट कोसळल्याची धक्कादायक घटना शहादा तालुक्यातील गोदीपूर शिवारात घडली आहे। अज्ञात व्यक्तींनी सुमारे 10 शेतकऱ्यांच्या शेतातील अंदाजे 1000 ते 1500 केळीची झाडे कापून फेकल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत शेतकरी आपला संसार चालवत असतो, मात्र अशा परिस्थितीत उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झालाय। ब्राह्मणपुरी येथील शेतकरी रोहिदास मंगेश पाटील, रवींद्र नामदेव कापडे, अशोक रघुनाथ पाटील, ईश्वर रघुनाथ पाटील, दीपक श्रावण कापडे, छोटूलाल खंडू कापडे, कांतीलाल भगवान पाटील, किशोर भगवान पाटील, जगन्नाथ नारायण पाटील व पंकज नरसई पाटील यांची शेती गोदीपूर शिवारात आहे। त्यांच्या केळीच्या बागेतील मोठ्या प्रमाणात झाडे अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास कापून टाकली। काढणीच्या उंबरट्यावरच घाव। ही केळीची बाग काही दिवसात काढणीसाठी तयार होणार होती, त्यामुळे शेतकऱ्यांना यातून लाखो रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते, मात्र अचानक झालेल्या प्रकारामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। शिवाय अज्ञातांनी केळीबरोबरच ठिबक सिंचनासाठी वापरले जाणारे पाईप आणि अन्य साहित्य तोडफोड करून नुकसान केले, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक फटका बसलाय। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। लाखो रुपये खर्च करून एक केळी आम्ही तयार केलेली होती। पुरी अज्ञात पाते फिरून एक केळी कापून फेकलेली आहे। त्याच्या पोलीस प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करायला हवा। आधीच व्यापारी माल घ्यायला येत नाही आहे, त्याच्यात हे केळी कापून गेले। आता त्यांनी लक्ष द्यावं पोलीस प्रशासनाने। लाला चव्हाण, प्रतिनिधी शहादा।